आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। सध्या समाजाची परिस्थिती झपाट्यानं बदलत चालली आहे। चुकीच्या प्रवृत्ती आणि गैरकृत्यांवरती पत्रकारांनी प्रभावी वचक निर्माण केल्यास समाज विघातक घटना रोखता येऊ शकतात आणि त्यामुळे समाज हितासाठी पत्रकारांनी सजगपणे आणि जबाबदारीनं कामं करावीत, असं प्रतिपादन तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी केलं। शुक्रवारी सकाळी साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं पत्रकार दिनाचं औचित्य साधत पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार डॉक्टर अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांसह साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे आदींच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणालेत की लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ अत्यंत महत्त्वाचा आहे। तीनही स्तंभांवरती लक्ष ठेवण्याचं काम पत्रकार करतात। समाजामधील चांगल्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकारांकडून केलं जातं। ऑपरेशन मुस्कानसह पोलिसांच्या विविध कामगिरींमध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं सन्मानाचे मानकरी पत्रकारच आहेत। कॅमेरा आणि पेन याचा वचक सर्वांवरतीच असतो, हेच त्यांचे खरे सामर्थ्य आहे। पत्रकारांशी माझे कौटुंबिक संबंध आहेत। समाजासाठी ते प्रामाणिकपणे काम करतात। अल्पवयीन मुली चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे। साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे म्हणालेत की साई आदर्श परिवाराच्या जडणघडणीमध्ये आणि संस्थेच्या सामाजिक वाटचालीमध्ये पत्रकारांचे योगदान अत्यंत मोलाचं आहे। तसेच ते म्हणालेत की साई आदर्श संस्थेच्या जिल्ह्यामध्ये सध्या 22 शाखा कार्यरत आहेत। संस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे। सामाजिक भान जपत संस्थेच्या नफ्यामधील काही भाग समाज उपयोगी उपक्रमांसाठी खर्च केला जातो। तसेच संस्थेची 200 कोटी रुपयांची वाटचाल लवकरच पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। व्यासपीठावरती विलास कुलकर्णी, रफिक शेख, राजेंद्र वाडेकर हे होते, तर सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केलं। यावेळी आभार रियाज देशमुख यांनी मानले आहेत। आपल्या स्वातंत्र्य मिळवणे आणि मग आपल्या लोकांकडनं कारभार करून घेणे आणि त्यांचं एक असं स्वप्न होतं की तो आदर्शच राहील। परंतु दुर्दैवाने स्वतंत्र भारतामध्ये जरी आपले सगळे लोक आपलेच राज्यकर्ते असले तरीही तो कारभार आहे की नाही हा प्रश्न पडतोय आणि त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये फोर्थ पिलर म्हणून जो काही चौथा स्तंभ आहे, चौथा खांब जो म्हणतो लोकशाहीचा, त्याला त्या पत्रकारितेला आजही तेवढंच अनन्यसाधारण महत्व। तिन्ही खांबांना दुसऱ्याचं काय चाललं तो पाहायचा अधिकार नाही, पण चौथ्या खांबाचा दबदबा एवढा आहे की तिन्ही खांब बचकून राहतात आणि त्याचा प्रत्येक मगाशी स्टेजवर कुणाला बोलवायचं तर त्याच्यातही तुम्ही पण विचार करता की हो याला बोलवलं तर त्याला, त्याला बोलवलं तर त्याला। म्हणजे याचा अर्थ असा आहे की पत्रकारितेमध्ये ही शक्ती आणि निश्चित ती शक्ती राष्ट्रघटनेच्या काळात निश्चितच सकारात्मकतेचा परिणाम आहे। म्हणजे जर कदाचित मी युनिफॉर्म घातला नसता तर मी हातात पेन घेतला असता असं मला नेहमी वाटतं। म्हणजे एवढं आकर्षण या क्षेत्राचं आहे, या क्षेत्राची एवढी पावर आहे। तहसीलदार साहेब, ह्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये मागच्या 2 वर्षाचा माझा अनुभव आहे तो फोर्थ पिलर जसा आहे तसा आपल्याकडे कुठली गोष्ट 5 तत्वांनी घडलेली म्हणतात। त्याच्यातलं जे काही आकाश, जल तत्व, वायू तत्व, तर हे वायू तत्वाप्रमाणे हे सगळे पत्रकार बंधू काम करतात। वायू तत्वाचं काम असं आहे की एखाद्या ठिकाणी एखादा जर सुगंध असेल तर तो सगळीकडे दरवळवणं, म्हणजे त्याचा प्रचार प्रसार होऊ देणं। एखादी गोष्टीची जर दुर्गंधी असेल तर तिचाही प्रचार प्रसार अनायासे होत असतो।
परंतु राहुरी तालुक्यातील सगळे पत्रकार एवढे सुज्ञ आहेत की एखादी दुर्गंधीयुक्त जर गोष्ट असेल तर तिचा दरवळ म्हणजे तिचा काय म्हणते त्याचा प्रचार प्रसार न करता ते बंद कसं होईल, आणि एखादी जर चांगली गोष्ट असेल तर तिचा प्रचार प्रसार सुगंध समाजात कसा दरवळतो त्याचा अनुभव मी मागच्या 2 वर्षात घेतलेला आहे. मग अशी सगळ्यांनी माझं कौतुक केलं की 100 मुली मी शोधल्या. मग अशी बोलताना हे बोलले की हे आपल्या तालुक्याचं फेल्युअर आहे, परंतु याला जर आउट ऑफ बॉक्स जाऊन जर मी बघितलं तर या 100 मुली शोधताना जे काही 100 त्याच्यातले जे काही 100-125 आरोपी आम्ही अटक केली आणि त्या अटक केलेल्या आरोपींच्या बाबतीत तुम्ही ज्या बातम्या लावल्या म्हणजे कदाचित ती आकडेवारी तुमच्यापर्यंत नाहीये, पण त्याचा जो काही प्रपोर्शन आहे अपहरणाचे गुन्हे कमी झालेले आणि याचं सगळं क्रेडिट या पत्रकारांना आहे. म्हणजे आमचं फक्त दृश्य स्वरूपात दिसतंय की आम्ही काय केलं आणि म्हणून आमचा सन्मान होतोय, पण खऱ्या सन्मानाचे मानकरी या राहुरी तालुक्यातले सर्व पत्रकार बनले की ज्याच्यामुळे एक जो पॉझिटिव्ह डेटरन्स तयार व्हायला पाहिजे होता. म्हणजे एखाद्या गुन्ह्यामध्ये जर आम्ही अगदी कधी कधी मित्र अटक केले, कधी कधी नातेवाईक अटक केले, कधी कधी आमचा एक होमगार्ड सुद्धा आम्ही अटक केला, पण त्याला निगेटिव्ह क्रिटिसायझेशन न करता त्याच्यातला पॉझिटिव्ह भाग की जर असा कोणी गुन्हा केला तर निश्चित असा परिणाम होऊ शकतो याची जनमानसात अगदी सगळ्या म्हणजे सर्वसामान्यांमध्ये एक फिलिंग तयार झालेली आहे. त्याच्यामुळे 100 मुली शोधल्याबद्दल माझं जरी कौतुक होत असेल, पण तुम्ही भविष्यात अपहरण होऊ शकणाऱ्या 200 मुलींचं अपहरण टाळलेलं आहे याची मला निश्चित खात्री. आणि त्याच्यासाठी फक्त त्याला मेजरमेंट नाही म्हणजे त्याचे मेजरमेंट नाहीये, परंतु त्याचे मेजरमेंट 1-2 वर्षानंतर जर तुम्ही पॅरलली म्हणजे मागच्या 7-8 वर्षातला जर आलेख पाहिला आणि नंतर जो काही ड्रॉपडाऊन झालेला आहे त्याचा जर आलेख पाहिला तर निश्चित त्यावेळी त्याचं मेजरमेंट करता येईल. आज फक्त त्याचं परसेप्शन किंवा प्रोजेक्शन तर निश्चित असे अतिशय सकारात्मक पत्रकारिताचं अंग असलेले सगळे वार्ताहर, पत्रकार, संपादक, मी तर म्हणते ते वार्तांकनापेक्षा संपादक आणि पत्रकारिता याचा मूळ पिंड आहे. मला शिक्षण माहिती नाही, मी पुण्यामध्ये नोकरी केलेली आहे, तिथे टाइमचे काही पत्रकार पाहिले म्हणजे वेगवेगळे मोठे मोठे ग्रुपचे पत्रकार पाहिले, पण त्यांच्यापेक्षाही जो सतसत विवेक आहे म्हणजे मी बऱ्याच प्रसंगात पाहिलं की पाहिलं किरकोळ वाद झालेले होते, एखाद्याने जर ठरवलं असतं तर त्याचे निगेटिव्ह गुमराही नाही करू शकत होते. आपल्या राहुरी तालुक्यातल्या पण काही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामध्ये पण मी पत्रकारांना म्हणजे आणि त्यांच्यावर मला तेवढा विश्वास होता. म्हणजे मी तर कधी कधी तर मी म्हणतो की बाबा पत्रकारांचा म्हणजे आमच्या कधी कधी प्रशासनात काय होतं साहेब आपल्याकडे की पत्रकाराच्या कॅमेऱ्याला आपण निगेटिव्हली क्रिटिसाइज करतो, परंतु पोलीस इन्स्पेक्टर म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्हली पाहिलेले आहे आणि याला हे लोक पात्र आहेत की एखादा गुन्हा घडताना ते जरी कदाचित आपल्याकडनं काही चूक होत असेल तर ते आपलेही रेकॉर्ड करत असतील, परंतु त्याचा परिणाम ते जे शस्त्र आहे म्हणजे लाठीनंतर आणि आमच्या काय ते आमचे जे काही सध्याचे भविष्य म्हणजे चालू जे काही आमचे मेकॅनिझम आहे लॉ अँड ऑर्डर कंट्रोल करायचे, तर त्याचा सगळ्यात महत्वाचा मेकॅनिझम आहे तुमचा कॅमेरा, तुमचा पेन, असं माझी खात्री झालेली. त्याच्यामुळे या राहुरी तालुक्यातील पत्रकारांचा जो काही कंपळे आप्पांनी सन्मान सोहळा ठेवलाय तर मुळात कंपळे आप्पा तसे खूप हुशार आहेत. कंपळे आप्पांनी बोलताना बोललं की 78% एका दिवसात देऊ शकतात, पण त्यावेळी ते हे विसरले की सोन्याचा भाव त्यांनी 7,000 लावलेला आहे, तो आता 1,30,000 म्हणजे त्यांनी सगळे पैसे जरी वापस केले तरी त्यांना 50% नफा राहणार आहे असं माझं मत आहे. गणिताचा विद्यार्थी बाळशास्त्री जांभळेकर यांच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा करतो. त्या अनुषंगाने आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना इथे आमंत्रित केलेलं आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याचे धन्यवाद म्हणतो. जसं PI साहेब म्हटलेत आपल्याला की पत्रकार हा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा जगातील हा 4था पिलर आहे. ज्यांनी पॉलिटिकल सायन्स वाचलेला असेल तर हा 4था स्तंभ आहे. आणि PI साहेबांच्या सगळ्यात एकंदरीत फील्डवर जास्त काम केल्यामुळे त्यांच्या एकूण सगळ्या समुदायांना एक लक्षात येत आहे की पत्रकारितेमध्ये आपण जे काही आतापर्यंत सेट नॉर्म्समध्ये काम करत होतो ते सोडून आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करायची आजची निकड झालेली आहे. तर ही निकड सर्वांना सामाजिक, आर्थिक या सगळ्या बांधिलकीला बांधून ठेवण्यासाठीची ही आव्हानात्मक आजची परिस्थिती झालेली आहे असं माझं मत आहे. तर त्या अनुषंगाने मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करेन की बदलत्या वातावरण, बदलती आर्थिक सामाजिक परिस्थिती आणि आत्ताच PI साहेबांमध्ये कौटुंबिक परिस्थिती, कारण की आपण आरसा आहात
समाज प्रत्येक जण बोलू शकत नाही, पत्रकारांना ती त्यांच्या माध्यम स्वरूपात बोलण्याची मुभा आहे, ते त्या पद्धतीने त्यांनी त्याची वापर करावा व समाजामध्ये जे काही विविध घटक विरुद्धभास घटक सुरू झालेले आहेत त्यांना आजच आपण जर त्याच्यावर प्रकाश टाकू शकलो तर त्या पद्धतीने समाजाची जी प्रगती आहे आणि अर्थातच समाजाची प्रगती म्हणजे राष्ट्राची प्रगती होईल या बाजूने सर्वांनी आपण एकमत करावं. आणि आपल्या सर्वांना विनंतीच असणार आहे की जसं ठेंगे साहेबांना आपण सहकार्य केलं तसं मला पण सहकार्य करावं आणि आपण पण गुण्यागोविंदाने राहूयात अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. पत्रकार दिनाच्या निमित्तानं तालुक्यातील पत्रकारांचा साई आदर्श परिवाराच्या वतीनं सन्मान आपल्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या राहुरी तालुक्याचे नवनिर्वाचित तहसीलदार सन्माननीय अमितजी पवार साहेब, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार सर्व पत्रकारांचा करण्यात आला. सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते, त्याबद्दल सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. साई आदर्श परिवारानं जे चांगलं त्या ठिकाणी काम चालू उभं राहिलेलं आहे जिल्ह्यामध्ये, त्यात आपल्या सर्व पत्रकार मित्रांचा खूप मोठा वाटा त्या ठिकाणी आहे, त्याबद्दलही सर्व पत्रकारांना धन्यवाद देतो. अनेक या चळवळीतून काम करीत असताना छोट्या मोठ्या घटना घडतच असतात, परंतु त्या सकारात्मक घेऊन सर्व पत्रकार या पतसंस्थांच्या सर्व जिल्ह्यातील राज्यातील चळवळीबद्दल ते सकारात्मक बातम्या सर्व त्या ठिकाणी देत असतात, त्याबद्दलही सर्वांना धन्यवाद देतो. असंच चांगलं काम साई आदर्श परिवार आपल्या सोबतीनं नेहमीच करत राहील. असंच आपलं सहकार्य कायम त्या ठिकाणी साई आदर्श परिवाराला करावं ही विनंती या निमित्ताने करतो. आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो. सर्व नागरिकांना, आमचे खातेदार, हितचिंतक, मित्रपरिवार यांनी जे प्रेम आमच्यावर केलं आहे त्यांनाही सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय सहकार. धन्यवाद. महेश दानेसी, 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.